आज खूप दिवसांनी अशी निवांत खिडकीपाशी बसले होते. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. येणारा तो पाऊस, येणारा तो मातीचा सुगंध, येणारा तो पावसाचा ठुपठुप आवाज आणि वाऱ्याची मंद झुळूक जणू काही सांगून जात होती की कोणाची आठवण देऊन जात होती. आपल्यासोबतच नेहमी असं का होतं की ज्या गोष्टी, जी माणसं आपण विसरायचा प्रयत्न करतो ती नेहमी आठवणीत राहतात. आपण किती पण चांगले वागलो तरी समोरचा आपल्याला त्याच्या दृष्टिकोनातूनच बघत असतो. असं आपल्यासोबतच का होत असेल बरं? असे वेगवेगळे विचार माझ्या मनात सुरू होते. जणू काही असा मोठा विचारांचा डोंगरच तयार झाला होता की काय करावं काही सुचत नव्हतं. पावसाचा वेग तर वाढतच चालला होता. तो थांबायचं नावच घेत नव्हता. मी असं ऐकलं होतं की आपल्या मनातलं कोणाला सांगितलं की मन मोकळं होतं. पण सांगणार कोणाला आणि काय सांगणार हेच समजत नव्हतं. तेवढ्यात मला घरात भिंतीवर लावलेला आरसा दिसला. मग मी आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि माझं मन मला म्हणालं, कोण कशाला हवंय? तू आहेस की तुझ्यासाठी. कोण कशाला हवंय? तू आहेस की तुझ्यासाठी. मग मीच मला समजावलं, कोणी कसंही वागलं तरी आपण चांगलं वागायचं सोडायचं नसतं. एक ना एक दिवस समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव होईलच ना. तू तुझ्यावर नेहमी विश्वास असू दे. स्वतःवर विश्वास असला सगळं कसं सोपं होऊन जातं. लोकांचा विचार करू नकोस. लोक काय आज एक उद्या एक बोलतील. तू कायम तुझ्यासोबत राहा. स्वतःसाठी जग. तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. कधीही चुकीचं पाऊल उचलू नकोस. एवढं सगळं बोलून झाल्यावर ती कसं छान वाटत होतं. कारण आज मी स्वतःसोबत बोलले होते. मला समजलं होतं की स्वतःसोबत वेळ घालवण्यात एक वेगळाच आनंद असतो ना. त्यामुळे दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी द्यायला हवा. लाईफमध्ये कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले तरी आपण आपला स्वतःवर विश्वास असला की सगळं कसं सोपं होऊन जातं. आणि बघता बघता पाऊस पण थांबला होता आणि सगळं वातावरण शांत झालं होतं. अगदी माझ्या मनासारखं. त्यामुळे तू नेहमी तुझ्यासोबत राहा. अशीच हसत, आनंदात आणि हॅपी.